इकडे शांबा 2 मिनिटं इकडे भरा. यंदाच्या वर्षी मंदीचा सावट असल्यामुळे 30% मालसुद्धा विकलेला नाही अजून आणि कच्च्या मालाचे भाव वाढलेले आहे. हा बांबू आसारीसाठी लागणारा खास बांबू जो आहे तो आसामवरून येतो. तो बांबू आपण वापरतो आसारीसाठी आणि यावर्षी आहे ना आसारीत 10%च वाढ झालेली आहे. बांबूमध्ये जास्त किमान 30-40% भाव वाढलेले आहे. आसारीमध्ये 10%च वाढ केलेली आहे आम्ही. तरीसुद्धा यावेळेस मंदीमुळं गिराईकाची एवढी तेजी नाही आहे. 70% माल जवळजवळ उरलेला आहे अजून आमच्या इथं. चला, जो या आसारीला माल लागतो तो आम्ही आसाम, रत्नागिरी, कोकण पट्टीतून आणतो, चंद्रपूर वगैरे. कारण जे पहिले आम्हाला स्वस्त भेटायचे आता त्या भावात काही माल मिळत नाही आहे बांबूचा. परंतु आम्हाला नाईलाजाने महागाचा माल घ्यावा लागतो. तर आमच्या धंद्यात बी 30%नी जरा कमी झाला आमचा धंदा. त्याच्यामुळं आम्ही तेवढं चालू आहे बुवा आमच्या धंद्याचं. त्याच्यात हे आसारी बनवायचं आमचं 100 वर्षाची परंपरा आहे. ही आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवले आहे. तर आम्ही ती कला हातात घेतलेली आहे. आम्ही बी आता 30-40 वर्ष झाले आम्ही स्वतः बी करतो. त्याच्यामुळं आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. असं किंमत बी तुम्ही 200 रुपयापासून घेतली तर पार 500-400 जशी क्वालिटी घेतली त्याप्रमाणे आमचे रेट राहते. होलसेल रेट कमी राहतं आमचे. असं आसारी आमची फक्त येवल्यामध्येच तयार होते. ही पार 4 जिल्ह्यात जातो हा माल आमचा. नगर जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, नाशिक जिल्हा, सिन्नर वगैरे सगळे गावगावात आमचं माल चालले जातो. त्यामुळे आम्हाला मालाचा बी तुटवडा पडतो.